मंत्रिपद ज्यांनी भूषविली आणि 2 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोकरावांचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा. डोनेशन इतकी पक्षाची officially joins the Bharatiya Janata Party. Devendra Fadnavis, in fact, while introducing Ashok Chauhan, said how important and significant his contribution was as far as politics is concerned, and that he was a 2-time chief minister in the state of Maharashtra, held several other key positions as well. Devendra Fadnavis then went on to request Chandrasekhar Bawankule to sign on the form and officially induct Chauhan into BJP. And on your screens are visuals of Ashok Chauhan being welcomed into the BJP fold. Ashok Chauhan has quit the Grand Ole Party and is now a BJP Neta. Is officially and formally been inducted into the Bharatiya Janata Party. माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकर आहे. अमर राजूरकरजींचा देखील माजी आमदार या ठिकाणी प्रवेश होत आहे. अमर राजूरकरजी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत, माजी आमदार आहेत, विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय. To welcome Amar Rajulkar into Bharatiya Janata Party, he is also being officially inducted into BJP. Let's go across to Arunil. Arunil, Mr. Rajulkar along with Ashok Chauhan have been inducted into the Bharatiya Janata Party. Of course, we are waiting for Ashok Chauhan to speak. Okay, I think we've lost that line with Arunil. We'll try and connect with him again. But this is a massive jolt to the Grand Ole Party. First Milind Deora, then Baba Siddiqui, and now Ashok Chauhan have quit Congress. भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो. I welcome Ashok Chauhan and Mr. Rajulkar into BJP. निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे. Senior leaders like Mr. Chauhan and Mr. Rajulkar joining the BJP will only strengthen our government in Maharashtra. आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल, जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं, त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना Under the leadership of Prime Minister Narendra Modi, the manner in which development work is being carried out across the country, various netas from across. हा प्रयत्न आहे
या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला. त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला. Ashok Chavan has joined BJP without any conditions. The only thing that he said was that he wants to contribute in the development of the nation. He wants to contribute in nation building. त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू. Not just Ashok Chavan and Rajulkar, but in the coming days, thousands of workers and netas will join the BJP. Will organize events and programs for their induction as well. विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल हा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने Ashok Chavan and Rajulkar joining the party will definitely strengthen our government and especially our party in the Marathwada region. बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला आणि अशोकरावांचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी हिंदीत देखील बोलतो. आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता जो कई बार महाराष्ट्र की विधानसभा में, देश की लोकसभा में चुनकर आए, अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया, महाराष्ट्र में 2 बार मुख्यमंत्री के रूप में काम किया, ऐसे अशोकराव जी चौहान सर, इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी ने उनको पार्टी का प्राइमरी मेंबर, उनको पार्टी की प्राइमरी मेंबरशिप देकर और उनका ससम्मान भारतीय जनता पार्टी में प्रवेश दिया है. हमारे लिए बहुत हर्ष की बात है क्योंकि आज हम सभी लोग देखते हैं कि पूरे देश में मोदी जी ने जिस प्रकार का विकास का कार्य किया है और जिस प्रकार से भारत का चेहरा और चित्र बदला है, इससे प्रभावित होकर कई पार्टियों के बड़े बड़े नेता जो है, इनको भी ये लगता है कि देश की इस विकास की राह में हम भी मोदी जी के साथ अपना योगदान दें. और इसी के चलते कई कद्दावर नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं और महाराष्ट्र में हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि अशोकराव चव्हाण जी जैसे एक कद्दावर नेता ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. और जब हमारी उनसे चर्चा हुई उस समय उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा कि मैं बड़े से बड़े पद पर रहा हूं